कधी विचार केलाय की भारतात अशीही एक जागा असू शकते जी एखाद्या भुलभुलयासारखी दिसते? हजारो पायऱ्या थेट जमिनीच्या पोटात जाणाऱ्या, पण त्या कुठे घेऊन जातात? चला, आज उलगडूया चांद बावरीचं हेच रहस्य, भारताच्या एका अद्भुत प्राचीन पायऱ्यांच्या विहिरीचं. हे बघा, पहिल्यांदा पाहिल्यावर खरंच डोळे फिरतात. 3,500 पायऱ्या, तब्बल 13 मजले खोल. असं वाटतं की हा जमिनीत उतरणारा एक कधी न संपणारा जिना आहे. पण प्रश्न हा आहे की ही फक्त एक विहीर आहे की यामागे अजून काहीतरी दडलंय? याला अनेक जण कुठेही न पोहोचणारा जिना असं म्हणतात. आणि का ते स्पष्टच आहे. याची रचनाच अशी आहे की ती अक्षरशः आपल्याला गोंधळात टाकते. पण मग हे कोणी बांधलं आणि का, हे प्रश्न आजही अनेकांना पडतात. तर ही अद्भुत वास्तू आहे राजस्थानमध्ये, आणि ही काही कालपरवा बांधलेली नाहीये. ही गोष्ट आहे 8व्या किंवा 9व्या शतकातली. याचाच अर्थ ही जगातल्या सगळ्यात जुन्या आणि खोल पायऱ्यांच्या विहिरींपैकी एक ठरते. आता इथली एक स्थानिक दंतकथा ऐकली तर अजूनच आश्चर्य वाटतं. लोक मानतात की ही विहीर माणसांनी नाही तर चक्क भूतांनी एका रात्रीत बांधली. आता विचार करा, ही दंतकथाच आपल्याला सांगते की त्या काळातल्या लोकांसाठी ही रचना किती अविश्वसनीय आणि मानवी क्षमतेच्या पलीकडची वाटली असेल. बरं, या दंतकथा बाजूला ठेवूया आणि सत्याकडे येऊया. कारण ह्या अद्भुत रचनेमागे एक खूप मोठं व्यावहारिक कारण होतं. राजस्थानचं वाळवंट, तिथे पाण्याचं मोल काय असू शकतं, ह्याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे ही विहीर. म्हणजे ही फक्त पाणी साठवायची जागा नव्हती. नाही, ही एक बहुउद्देशीय रचना होती. एकीकडे पाण्याची गरज भागायची, दुसरीकडे लोकांना एकत्र येण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी एक सामाजिक जागा मिळायची, आणि तिसरं म्हणजे रणरणत्या उन्हात नैसर्गिक एसीचं काम करायची. किती हुशारीने विचार केला असेल, नाही का? या रचनेमागची हुशारी बघा. विहिरीच्या आत तळाशी असलेलं तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा कित्येक अंशांनी कमी असायचं. त्यामुळे साहजिकच वाळवंटातल्या त्या प्रचंड उष्णतेपासून वाचण्यासाठी हे लोकांचं एक आवडतं ठिकाण बनलं होतं. जणू काही एक नैसर्गिक थंडगार कट्टाच. ठीक आहे, म्हणजे याचा व्यावहारिक उपयोग तर आपल्याला समजला. पण तरीही एक प्रश्न उरतोच, तो म्हणजे तिच्या भौमितिक रचनेचा. हे एक असं कोडं आहे जे आजही आपल्याला चकित करतं. हा फक्त जिना नाहीये, हे आहे ब्रह्माचं स्थापत्यशास्त्र. आता या रचनेची विशालता आकड्यांमधून बघूया, म्हणजे अंदाज येईल. ही विहीर आहे तब्बल 13 मजले खोल. या तळापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला उतराव्या लागतात तब्बल 3,500 पायऱ्या. आणि जमिनीपासून तळापर्यंतची एकूण खोली आहे 100 फूट. हे आकडेच तिच्या भव्यतेची साक्ष देतात. पण या आकड्यांपेक्षाही थक्क करणारी गोष्ट म्हणजे तिची भौमितिक रचना. हेच तिचं खरं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक पायरी, प्रत्येक कोपरा इतक्या अचूक समरूपतेने रचलाय की पाहताना अक्षरशः दृष्टीभ्रम होतो. असं वाटतं की आपण जणू एका आरशांच्या महालातच उभे आहोत. आणि मग येतो तो सगळ्यात मोठा प्रश्न. त्या काळात, म्हणजे आजच्यासारखी कोणतीही आधुनिक उपकरणं नसताना एवढी अचूक आणि गुंतागुंतीची रचना करणं शक्य तरी कसं झालं? याचं उत्तर इंटरेस्टिंगली दडलंय गणिताच्या एका फारच रहस्यमय शाखेत. तर या स्थापत्यशास्त्रातल्या कोड्याला उलगडण्यासाठी आपल्याला एका खास गणितीय संकल्पनेची मदत घ्यावी लागेल, आणि ती संकल्पना आहे फ्रॅक्टल्स. आता फ्रॅक्टल म्हणजे नेमका काय? खूप सोप्पं आहे. हा निसर्गात पदोपदी दिसणारा एक नमुना आहे. जसं की झाडाची एक छोटी फांदी बघा, ती पूर्ण झाडासारखीच दिसते, नाही का? किंवा बर्फाचा एक कण. म्हणजे काय तर एकाच साधा नियमाची वारंवार पुनरावृत्ती करून तयार होणारी एक अंतहीन गुंतागुंतीची रचना. आता हे बघा, एका बाजूला आहे एक गणितीय फ्रॅक्टल आणि दुसऱ्या बाजूला चांद बावरी. आश्चर्य वाटेल, पण दोन्हीच्या मागे एकच तत्व काम करतं. जसं एका त्रिकोणाची पुनरावृत्ती करून तो गुंतागुंतीचा फ्रॅक्टल बनतो, अगदी तसंच पायऱ्यांच्या एका साध्या युनिटची पुनरावृत्ती करून ही संपूर्ण विहीर बनलेली आहे. तर मग ही भव्य रचना कशी तयार झाली? एका अत्यंत सोप्या नियमावर. नियम काय आहे? एक पायरी घ्या, तिच्यावर फांद्या फुटल्यासारख्या 2 पायऱ्या जोडा, आणि बस. हाच नियम पुन्हा पुन्हा आणि पुन्हा वापरत रहा. याच साध्याशा प्रक्रियेतून ही संपूर्ण डोळे दिपवणारी रचना तयार झाली आहे. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही हा नियम वापरता तेव्हा एक नवीन स्तर तयार होतो. एका छोट्या साध्या युनिटपासून सुरुवात होते आणि हळूहळू ही रचना वाढत जाते, अधिकाधिक जटिल होत जाते. खरंच साधेपणातून एवढी मोठी गुंतागुंत निर्माण करण्याची ही एक विलक्षण पद्धत आहे.
पण थांबा, ही गोष्ट फक्त गणित आणि इंजिनिअरिंगपुरती मर्यादित नाही. या रचनेमागे एक खूप खोल, तात्विक आणि सांस्कृतिक अर्थ दडलेला आहे. आणि तो अर्थ आपल्याला थेट पुनर्जन्माच्या संकल्पनेकडे घेऊन जातो. एका विचारानुसार पायऱ्यांच्या युनिट्सची ही जी स्वयंसमान पुनरावृत्ती आहे ती पुनर्जन्माचं प्रतीक आहे. या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही विहीर म्हणजे जणू अंतर्गत जगातून बाह्य जगाकडे होणारा एक स्तरित विस्तार आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर चांदबावरे ही फक्त दगडमातीची विहीर नाहीये, ती एक भौतिक रूप धारण केलेली संकल्पना आहे. तिची गणितीय रचना हिंदू विश्वरचनाशास्त्रातील पुनर्जन्माच्या त्या अंतहीन चक्राला आपल्या डोळ्यासमोर साकार करते. शेवटी चांदबावरी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट दाखवून जाते. गणित म्हणजे केवळ आकडेमोड नाही, तर ते तत्वज्ञान आणि कला व्यक्त करण्याचं एक शक्तिशाली माध्यम असू शकतं. आणि हा विचार मनात ठेवला की एक प्रश्न नक्कीच उभा राहतो की प्राचीन जगाच्या गणितामध्ये अजून अशी कोणकोणती रहस्य दडलेली असतील जी अजूनही उलगडण्याची वाट पाहत आहेत.